सर्व सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत. माझी आपणास विनंती आहे की हा कार्यक्रम आपण नित्य नेमाने पाहावा. तसेच आपण व आपल्या संपूर्ण परिवाराने या अध्ययनात सामील होऊन परमेश्वराची इच्छा जाणून घ्यावी. प्रियांनो, जगामधील अनेक गोष्टी मुख्यतः चांगल्या किंवा वाईट या दोन प्रकारात मोडतात. चांगले करणे हा एक सद्गुण मानला जातो किंवा त्याला मानवता असे देखील म्हटले जाते, आणि साहजिकच वाईट करणे हे स्वार्थापोटी, त्रास देण्याच्या हेतूने किंवा अजाणतेही केले जाते. परमेश्वर देव अशा गोष्टींना दोष रूपाने पाहतो. आज आपण दोषार्पणाबद्दल पाहणार आहोत. हे कशासाठी केले जात असे, त्याच्या मागचा हेतू काय, या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही लेवीच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज 5व्या अध्यायाला आम्ही अभ्यासणार आहोत. या अध्यायामध्ये दोषार्पण, अजाणतेत केलेले विशिष्ट कार्य, अज्ञानाने केलेले कोणतेही पाप याविषयी सांगण्यात आलेले आहे. तर माझ्यासोबत उघडा लेवीचे पुस्तक 5वा अध्याय. काही अर्थ प्रकाशित करणारे अभ्यासक ह्या अध्यायाच्या पहिल्या 13 वचनांना पापार्पणाचा भाग मानतात आणि ह्याला बराच पाठिंबा आहे. 6व्या आणि 7व्या वचनात पापाला दोष किंवा अपराध किंवा त्याच्या दोषासाठी असे सुद्धा भाषांतरित केल्या जाऊ शकते. 6, 7, 9 आणि 11 वचनांमध्ये दोषाकरिता पापार्पणाची आवश्यकता सांगण्यात आली आहे, कारण पाप पापी स्वभावामुळे घडले. प्रत्येक पापाचे मूळ एकच आहे, पापी स्वभाव. श्रोत्यांनो, तुम्हाला आणि मला हा स्वभाव आदामापासून मिळाला. कुऱ्हाडीला मुळावर तसेच फळावर सुद्धा ठेवायला हवे. आजच्या आमच्या अध्ययनात आम्ही संपूर्ण अध्यायाला दोषार्पण म्हणूनच पाहणार आहोत. आम्ही सर्वांनी बेकायदेशीर प्रवेश नाही किंवा परवानगीशिवाय आत प्रवेश करू नये ह्या प्रकारची सूचना लावलेली पाटी पाहिली असेल. ह्याचा अर्थ होतो, दुसऱ्यांच्या अधिकारावर आम्ही आक्रमण करू नये किंवा त्या अधिकाराचे उल्लंघन करू नये. स्वतंत्रता ह्या शब्दाला फार गैर उपयोग करून वापरण्यात येते. ह्या शब्दाला फार चुकीच्या अर्थाने वापरण्यात येते. अनेक लोक आज मनातील तेव्हा उद्ध्वंस करतात, जाळपोळ करतात, दंगामारी करतात व स्वतंत्रतेविषयी बोलतात. श्रोत्यांनो, आपण आपली मूठ बंद करून कोठेही हवेमध्ये फिरू शकता, पण माझ्या नाकाजवळ किंवा डोळ्याजवळ येताच तिची हद्द समाप्त होते. दोष म्हणजे परमेश्वर किंवा मानव ह्यांच्या अधिकारावर हल्ला करणे. उदाहरणार्थ, दशमांशाला रोखून ठेवणे, आणि ह्या गोष्टीला इस्रायलमध्ये दोष मानण्यात येईल. आम्हाला आकानाविषयी माहिती आहे, ज्याने समर्पित वस्तूंपैकी काही वस्तू लपून ठेवल्या होत्या. योशूचे पुस्तक 7वा अध्याय 1 वचन आम्हाला सांगतं, इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला. यहुदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह ह्याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. श्रोत्यांनो, आम्ही हे नेहमी स्मरणात ठेवायला हवे की आमचे दोष नेहमीच आमच्या पापी स्वभावातून उपजतात. मानव नैतिकदृष्ट्या पूर्णपणे बिघडलेला आहे आणि त्याच्यामध्ये परमेश्वरासाठी कुठलीच लायकी नाही. आणि परमेश्वर हे फार चांगल्या प्रकारे स्पष्ट करतो, ज्यांचे तारण झालेले नाही, ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाही, त्यांनी तारण प्राप्तीसाठी केलेल्या कुठल्याही कार्याला परमेश्वर स्वीकारित नाही आणि तो कधीच स्वीकारणार नाही. अशा लोकांची धार्मिक कृत्ये परमेश्वरासमोर चिन्हांप्रमाणे आहेत. परमेश्वर धार्मिक कृत्यांनी नाही, परंतु त्याच्या कृपेने आमचे तारण करतो. न तारलेल्या व्यक्तीसाठी परमेश्वराला संतोषविणे अशक्य गोष्ट आहे, असंभव आहे. रोमकरासपत्र 8वा अध्याय 7वे वचन सांगतं, रोमकरासपत्र 8वा अध्याय 7वे वचन, कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. जेव्हा येशू ह्या पृथ्वीवर होता,
तेव्हा धार्मिक पुढारी हा प्रश्न घेऊन त्याच्याकडे आलेत आणि तो प्रश्न आम्हाला योहान कृष्णवर्तमान 6 अध्याय 28 आणि 29 वचनांमध्ये वाचायला मिळतो. योहान कृष्णवर्तमान 6 अध्याय 28 आणि 29 वचने सांगतात, ह्यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे? येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. प्रेषितांजवळ सुद्धा हेच उत्तर होते. प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय 31 वचन सांगतं, ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. आता आपण अजाणतेमध्ये केलेले विशिष्ट पाप पाहणार आहोत. ज्या पापांची यादी ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ती पूर्ण यादी नाही. परंतु आम्हाला अशी काही उदाहरणे देण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये अनेक नावांचा उल्लेख आम्ही करू शकतो. श्रोत्यानो, ही पापे वैयक्तिक होती, संपूर्ण मंडळीची नव्हती. बहुतेक सर्वच भाग उपचाराविषयी सांगतो, रोगाविषयी नाही. म्हणून आम्हाला अर्पणाच्या प्रकारावर भर दिलेला आढळतो, अर्पण करणाऱ्याच्या चरित्रावर नाही, जसे पापार्पणात होते. 5 अध्याय 1 वचन बघा. साक्षीदाराने पाहिलेल्या किंवा त्याला माहीत असलेल्या बाबींविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. मला पुन्हा आपणाला सांगू द्या की ज्या 4 पापांची नोंद येथे सापडते ती फक्त उदाहरणे आहेत. मला वाटतं जर सर्वांची नावे लिहिलीत तर लेवीचे पुस्तक फक्त त्या नावांनीच भरेल. ह्या ठिकाणी ज्या पापाचा उल्लेख आहे ते पाप म्हणजे काही करायला चुकण्याचे पाप होय. आज सुद्धा अशा प्रकारची पापे आहेत. बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही खून केलेला नाही, चोरी केलेली नाही, आम्ही चांगले आहोत. परंतु याकोबाचे पत्र 4 अध्याय आणि 17 वचनामध्ये सांगतो, याकोबाचे पत्र 4 अध्याय 17 वचन, चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे. शल्मोनाने ह्याच गोष्टींसंबंधाने परमेश्वराजवळ प्रार्थना केली. साक्षीदाराने जेव्हा खरे बोलायला हवे तेव्हा तो खरे सांगत नाही. व राजाचे पहिले पुस्तक 8 अध्याय 31 आणि 32 वचनांमध्ये त्याने म्हटले, राजाचे पुस्तक पहिले पुस्तक 8 अध्याय 31 आणि 32 वचने, एखाद्याने आपल्या शेजाऱ्याचा अपराध केल्यामुळे त्यास शपथ घ्यावयास लाविली आणि ती या मंदिरात तुझ्या वेदीसमोर त्याने घेतली, तर तू स्वर्गलोकातून ती श्रवण कर आणि त्याप्रमाणे घडवून आण. आपल्या सेवकाचा न्याय करून दुष्टास दुष्ट ठरीव आणि ज्याचे कर्म त्याच्या माथी येऊ दे. निर्दोषास निर्दोषी ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्यास फळ दे. श्रोत्यानो, ह्याचे मला एक उदाहरण देऊ द्या. एक महिला जिला नेहमी लोकांच्या उचापती करण्याची सवय होती, ती रस्त्याने चालली होती. तिने एका स्त्रीला रस्ता पार करताना पाहिले आणि तिला दिसलं की अचानक एक कार येऊन त्या कारने तिला धडक मारली आणि ती खाली कोसळली. तेव्हाच एक सद्गृहस्थ आपल्या कारमध्ये चालले होते आणि त्यांनी त्या स्त्रीला जखमी अवस्थेत पाहून आपली कार थांबवली आणि त्वरित उचलून तिला आपल्या कारमध्ये टाकले आणि जवळच्या दवाखान्यात नेले. लागली श्रोत्यानो, ह्या स्त्रीने, जी त्यांना ओळखत होती, त्यांच्या पत्नीला फोन केला आणि सांगितले, माहीत का, आज मी तुझ्या पतीला एका स्त्रीला उचलून घेतलेले पाहिले. हे खरे होते श्रोत्यानो, की त्या व्यक्तीने त्या स्त्रीला उचलले होते. ह्या स्त्रीने जी खास गोष्ट होती ती तर सांगितली नाही, परंतु त्यांच्या पत्नीला अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे त्या व्यक्तीची बदनामी होईल, त्या स्त्रीची बदनामी होईल आणि त्यांच्या घरात दुफळी माजेल. हेच सत्य ते न सांगण्याचे पाप होय. अनेकदा लोक आपल्या पुढाऱ्यांविषयी, सेवकांविषयी, उपदेशकांविषयी काही गोष्टी दुसऱ्यांना सांगतात. त्या खऱ्या असतात, परंतु पूर्ण सत्य नसतात. त्यामुळे स्पष्ट चित्र लोकांसमोर येत नाही आणि अनेक अफवा अशा लोकांविषयी, मोठमोठ्या पुढाऱ्यांविषयी, सेवकांविषयी पसरतात. हा अपराध आहे. हे एक भयंकर असे पाप आहे, ज्यात अनेक लोक गुरफटलेले आहेत. लक्षात घ्या की परमेश्वराच्या सूचीमध्ये हे पहिल्या नंबरचे पाप आहे. नीतिसूत्राच्या पुस्तकात परमेश्वर ज्या गोष्टींचा तिरस्कार करतो त्यांची सूची देण्यात आलेली आहे. त्या 7 नावांमध्ये खोटे बोलणारी जीभ हिचा सुद्धा समावेश आहे. नीतिसूत्रे 6 अध्याय आणि 17 वचन सांगतं,
उन्मत्त दृष्टी, लमाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात. आपणाला माहीत का श्रोत्यानो, की प्रभू येशू त्याच्या चौकशीच्या वेळी शांत होता? आम्हाला सांगण्यात आले आहे की तो चूप राहिला. परंतु जेव्हा त्याला शपथेखाली घेण्यात आले, तेव्हा त्याने आपले मौन तोडले. त्यानंतर तो ऊन कातरणाऱ्यांपुढे असलेल्या मेंढराप्रमाणे नव्हता. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे. हे ध्येय जीवनाचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. त्या प्रभात शांत वेळी क्षितिजावरी तिलाली. क्षितिजावरी तिलाली. बेरुनी आल्या वेली गाण्यातुला भूपाळी. गाण्यातुला भूपाळी. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. येशूची प्रीती गावी महिमा तुझी वर्णावी. महिमा तुझी वर्णावी. मजवारी प्रीती करी पुन्हा पुन्हा वदावी. पुन्हा पुन्हा वदावी. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे मत्तेकृ शुभवर्तमान 26वा अध्याय 63 आणि 64 वचने आम्हाला सांगतात. मत्तेकृ शुभवर्तमान 26वा अध्याय 63 आणि 64 वचने. तथापि येशू उगाच राहिला. ह्यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले, मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हाला सांग. येशू त्याला म्हणाला, होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हा सांगतो, ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन येताना पाहाल. पहा, ह्या ठिकाणी शपथेखाली त्याने मौन धरले नाही, परंतु साक्ष देण्याकरिता तोंड उघडले आणि त्याने संपूर्ण सत्य त्यांना सांगितले. दुसरं वचन, 5वा अध्याय 2 वचन. कोणी अशुद्ध वस्तूला म्हणजे अशुद्धवन पशूच्या शवाला
अशुद्ध ग्राम पशूच्या शवाला अथवा सरपटणाऱ्या अशुद्ध प्राण्याच्या शवाला नकळत शिवल्याने अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल. हा अशुद्धतेविषयी असलेला नियम आहे. मृत जनावराच्या शरीराला चुकून स्पर्श केल्याने एखादी व्यक्ती अशुद्ध ठरीत असे. ही बहुधा शारीरिक आरोग्यामुळे सांगण्यात आली असेल. ही गोष्ट आज आमच्याशी बोलते. आज आम्ही अनेक गोष्टी पाहतो, ऐकतो, विचार करतो, ज्यामुळे अशुद्ध होतो. आम्हाला जाणीव सुद्धा होत नाही श्रोत्यानो की ह्या गोष्टी आम्हाला अशुद्ध करीत आहेत. म्हणून स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 19 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये म्हणतो, स्तोत्रसंहिता 19 अध्याय 12वे वचन, स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर अशी सर्वसाधारण प्रार्थना करायची नाही, तर त्या विशिष्ट पापाचा उल्लेख करून क्षमा मागायची आहे. त्यासोबतच ज्या पापांविषयी आम्ही अनभिज्ञ आहोत त्या पापांविषयी सुद्धा प्रार्थनेमध्ये क्षमा मागायची आहे. कधीकधी आम्ही अशुद्ध असतो, पण आम्हाला त्याची जाणीव होत नाही. 3रं वचन, त्याचप्रमाणे मनुष्याशी संबंध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तूला कोणी नकळत शिवला आणि आपण अशुद्ध झालो आहो असे त्याला नंतर कळून आले, तर तो दोषी समजावा, मग ती अशुद्ध करणारी वस्तू कोणत्याही प्रकारची असो. ही गोष्ट अशुद्ध प्राण्याच्या गोष्टीप्रमाणेच आहे. तरीसुद्धा परमेश्वर मानव आणि प्राणी ह्यात अंतर करतो. प्राण्याला हात लावण्यापेक्षा ह्याकरिता जी शिक्षा आहे ती अधिक कठोर आहे. लेवीचे पुस्तक 11 अध्याय 24 वचन आणि गणनाचे पुस्तक 19 अध्याय 11 ते 16 वचनांमध्ये ह्याविषयी आम्हाला वाचायला मिळते. पुन्हा एकदा मी सांगते श्रोत्यांनो, लेवीचे पुस्तक 11 अध्याय 24 वचन आणि गणनाचे पुस्तक 19 अध्याय 11 ते 16 वचने. असं दिसतं की मानवाच्या अशुद्धतेसंबंधी मृत्यूशिवाय अधिक दुसऱ्या गोष्टी सुद्धा होत्या. 4थं वचन बघा, बरी वाईट गोष्ट करण्याविषयी एखाद्याने अविचाराने प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा अज्ञानाने केली असली व हे त्याला कळून आले, तर अशा प्रत्येक गोष्टी संबंधाने तो दोषी समजावा, मग ती अविचाराने प्रतिज्ञा केलेली गोष्ट कोणती असो. ह्यामध्ये निष्काळजीपणाने बोललेल्या गोष्टी आहेत. पुष्कळदा आम्ही काही करण्याची प्रतिज्ञा करतो परंतु करीत नाही. आम्ही देवाची सेवा करू असे आम्ही म्हणतो, परंतु आम्ही ती करत नाही. इफ्ताह हा अशा प्रकारचा नवस करण्याचे एक उत्तम उदाहरण आहे. त्याने म्हटले की जेव्हा तू शत्रूंना माझ्या हातात देशील आणि मी सुखरूपपणे घरी येईन, तर जो प्राणी माझ्या घराच्या दारातून मला सामोरा येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करेन. आणि जेव्हा इफ्ता लढाईवरून वापस आला तेव्हा त्याची मुलगी डफ वाजवीत व नाचत त्याला सामोरे आली. ती त्याची एकुलती एक मुलगी होती. त्याची दुसरी संतान नव्हती. त्याचप्रमाणे शिमोन पेत्राने फार धिटाईने म्हटले होते की मी येशूला नाकारणार नाही, परंतु त्याचा बचाव करण्याकरिता मी स्वतःचा प्राणसुद्धा देईन. पण त्याने काय केले हे आम्हा सर्वांना माहिती आहे. त्याने 3दा प्रभू येशू ख्रिस्ताचा नकार केला. आम्ही सुद्धा श्रोत्यांनो अनेक वेळा अशा प्रकारे वचन देतो. आम्ही जेव्हा गीत गातो तेव्हा म्हणतो की मी प्रभू तुला सर्व काही समर्पित करीन. आम्ही तुझ्या मागे चालू. आम्ही तुझ्याशी विश्वासू राहू. आणि इतक्या सहजतेने आम्ही हे असे गीत गातो की आम्हाला आम्ही काय गात आहोत ह्याचे भान सुद्धा राहत नाही. पुष्कदा परमेश्वराने आमच्या प्रार्थना ऐकाव्यात व उत्तर द्यावे अशी मागणी आम्ही परमेश्वराजवळ करतो. परंतु आम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की आमच्या प्रार्थना त्याच्या इच्छे अनुरूप असायला हव्यात. जेव्हा आम्ही त्याच्या इच्छेनुसार त्याच्याजवळ काही मागतो तेव्हा तो आमचे ऐकतो. परमेश्वराजवळ आम्ही कशाचीही मागणी करू शकतो ही कल्पना आम्हाला कोणी दिली? अशा प्रत्येक गोष्टी संबंधाने तो दोषी समजावा असे वचनात सांगितलेले आहे. हे त्या 4 गोष्टींच्या संबंधाने आहे. ह्यात अधिक गोष्टींचा सुद्धा समावेश होऊ शकतो. 5 आणि 6 वचने बघा काय सांगतात. 5वं आणि 6वं वचन, तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर ज्या बाबतीत त्याने पाप केले ती त्याने कबूल करावी आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वराप्रित्यर्थ त्याने दोषार्पण आणावे. त्याने कळपातील कोकराची किंवा करडाची एक मादी पापार्पण म्हणून आणावी आणि याजकाने त्याच्या पापाबद्दल त्याच्यासाठी प्रायश्चित करावे.
कबूल करावे ह्याविषयी पहिल्यांदा सांगण्यात आलेले आहे. दुसऱ्या अर्पणात दोषाची उघडपणे कबुली होत असे. हे मात्र गुप्त पापांविषयी होते. ही पापे गुप्त होती, जरी ती परमेश्वर व मानव ह्यांच्या विरुद्धात केलेली होती. श्रोत्यानो, आपणाला कदाचित माहिती असेल की यहोशवा ह्याच्या 7व्या अध्यायात जेव्हा आखानाने शिनारी झगा 200 शेकेल रुपये व सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट ह्या चोरल्या, तेव्हा त्या अपराधाला लोकांपुढे आणावे लागले, कारण ते पाप त्या प्रकारचे होते. त्या अर्पणावर हात ठेवण्याद्वारे दुसऱ्या अर्पणात हे स्पष्ट केले जाई की ते पाप त्याने कबूल केले आहे. येथे कबुली प्रथम व नंतर अर्पण आहे. परमेश्वराला सुवासिक हव्यामध्ये कबुली करण्याआधी प्रथम अर्पण हवे असे, आणि ह्या विरुद्ध येथे आहे. मला वाटतं हेच पहाडी उपदेश देताना आमच्या प्रभूच्या मनात होते. मत्ते कृष्णवर्तमान 5वा अध्याय 23 आणि 24 वचनांमध्ये त्याने म्हटले. मत्ते कृष्णवर्तमान 5वा अध्याय 23 आणि 24 वचने. ह्यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. आज विश्वासणारे खासगी रूपाने आपल्या पापांची कबुली परमेश्वराजवळ करू शकतात. परंतु ज्या लोकांना त्यांनी दुखावले आहे, ज्यांच्या विरुद्ध त्यांनी पाप केले आहे, त्यांच्याशी त्यांनी समेट करायचा आहे. दोषार्पण म्हणजे दोषाबद्दल केलेले अर्पण. हे पापार्पणच होते, कारण सर्व पापे पापी स्वभावामुळे होतात. आम्ही पाप करतो म्हणून आम्ही पापी नाही. आम्ही पाप करतो कारण आम्ही पापी स्वभाव असणारे पापी आहोत. ह्यासाठी करण्यात येणारे अर्पण अधिक किमतीचे नसे, जसे 4थ्या अध्यायात पापार्पणाविषयी सांगितलेले आहे. आता आपण 7 ते 16 वचने वाचूया. त्याला कोकरू देण्याची ऐपत नसेल तर त्याने आपण केलेल्या पापाबद्दल दोषार्पण म्हणून 2 होले अथवा पारव्याची 2 पिले परमेश्वरापाशी आणावी. त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. त्याने ती याजकापाशी आणावी. मग याजकाने ह्यातील पापार्पण पहिल्याने अर्पावे. त्याची मुंडी त्याने मुरगाळून मोडावी, पण ती अलग करू नये. पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या बाजूवर शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्यावर निचरू द्यावे. हे पापार्पण होय. दुसऱ्या पक्षाचा त्याने विधीपूर्वक होम करावा. त्याने केलेल्या पापाबद्दल त्याच्यासाठी याजकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. 2 होले अथवा पारव्याची 2 पिले देखील देण्याची त्याला ऐपत नसेल तर त्याने आपल्या पापाबद्दल 1 एफा सपीठ पापार्पण म्हणून आणावे. त्याच्यावर त्याने तेल घालू नये किंवा धूप ठेवू नये, कारण हे पापार्पण होय. त्याने ते याजकाकडे आणावे आणि याजकाने त्यातले मूठभर घेऊन स्मारक भाग म्हणून वेदीवरील हव्यावर परमेश्वराप्रित्यर्थ त्याचा होम करावा. हे पापार्पण होय. सदरील कोणत्याही गोष्टी संबंधाने कोणी पाप केले तर त्याबद्दल याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. अनार्पणाप्रमाणे पापार्पणाचा उरलेला भाग याजकाचा समजावा. परमेश्वर मोशेला म्हणाला. श्रोत्यानो, दोषार्पणात अर्पण करणाऱ्याच्या चरित्र्यावर किंवा पदावर भर नसतो, तर त्या अर्पणावर असतो. जरी त्या पक्षाचे डोके शरीरापासून अलग केल्या जात नसे तरी रक्त शिंपडणे आवश्यक असे. ह्या लहानशा पक्षाद्वारे पापांना संपूर्ण माफी मिळत असे. हे सर्व ख्रिस्ताकडे एका अर्पणाच्या रूपात निर्देश करतात. नंतर आपण 15 ते पुढची वचने वाचूया. कोणी परमेश्वराच्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या बाबतीत अज्ञानाने विश्वासघात केल्याने पापी ठरला, तर त्याने परमेश्वराला दोषार्पण करण्यासाठी कळपातील एक दोषहीन मेंढा घेऊन यावे. तू ठरविशील तितक्या चांदीच्या शकेलाचा तो असावा. हे शेकेल पवित्र स्थानातील चलनाप्रमाणे असावे. हे दोषार्पण होय. ज्या पवित्र वस्तूच्या बाबतीत त्याने पाप केले असेल तिची भरपाई त्याने करावी आणि तिच्या मोलाचा आणखी 5वा हिस्सा तिच्यात घालून ती याजकाला द्यावी. याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्याच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. हे दोषार्पण ह्या वास्तविकतेवर भर देते की परमेश्वर व मानव ह्या दोघांच्याही अधिकारावर हल्ला झाला आहे. ज्या पवित्र वस्तूच्या बाबतीत त्याने पाप केले असेल तिची भरपाई त्याने करावी आणि तिच्या मोलाचा आणखी 5वा हिस्सा तिच्यात घालून ती याजकाला द्यावी. हीच गोष्ट जक्कयाच्या मनात असावी जेव्हा त्याने लुकृत शुभवर्तमान 19 अध्याय
आणि 8व्या वचनामध्ये म्हटले, लूक ऋषवर्तमान 19 अध्याय आणि 8वे वचन. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. नंतर मलाकीचे पुस्तक 3 अध्याय 8 आणि 9 वचने सांगतात. मलाकीचे पुस्तक 3 अध्याय 8 आणि 9 वचने, मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे. असे असून तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने. तुम्ही शापाने शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे. तसेच उपदेशकाचे पुस्तक 5 अध्याय आणि 5 वचन सांगतं, नवस करावा आणि तो फेडू नये, यापेक्षा तो मुळीच न करणे बरे. परमेश्वर जर ते दशमांश आणतील तर त्यांना आशीर्वाद देण्याचे अभिवचन मलाकीच्या पुस्तकामध्ये देतो. असे आशीर्वाद की ज्यांना साठवणे कठीण होईल. श्रोत्यानो, आज परमेश्वर आपल्या वचनाच्याद्वारे आमच्याशी स्पष्टपणे बोललेला आहे. स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करूया आणि आपल्या पापांबद्दल, अपराधांबद्दल त्याच्याजवळ क्षमा मागूया. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, देवाचे वचन म्हणते, चांगले करणे कळत असूनही जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे. याचाच अर्थ देव आमच्यापासून योग्य चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतो. म्हणूनच त्याने इस्रायल लोकांना दोषारपणाबद्दल निर्देश दिले. आज आपण विविध उदाहरणे पाहिली आहेत. काय अशा प्रकारच्या दोषांमध्ये माझी गणती होत आहे? दोषाची जाणीव होऊन त्याबद्दल क्षमा मागणे आज आवश्यक आहे. काय आपण यासाठी तयार आहात? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया करणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वरा, प्रभूजी, तुझं वचन आम्हाला सांगतं की तू चांगला आहेस. होय प्रभूजी, आणि म्हणूनच तुला सर्व चांगल्या गोष्टी आवडतात. आज तू आमच्याकडे देखील त्याच हेतूनं पाहतोस की आम्ही तुझी निर्मिती या नात्यानं आम्ही चांगलं असावं, चांगलं ते आम्ही करावं, आणि प्रभूजी आमचं जीवन तुला गौरव देणारं असावं. परंतु प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा आम्ही चुकतो, बहकतो, भटकतो, आम्ही अपराध करतो. तुला जे आवडत नाही त्या गोष्टी आमच्या हातून घडतात आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही दोषामध्ये सापडतो. आम्ही दोषामध्ये असू नये ही तर तुझी इच्छा आहे. होय बापा, आणि म्हणूनच आजच्या अध्ययनाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. यासाठी की प्रभूजी तुझी इच्छा पुन्हा एकदा तू आमच्यासमोर प्रकट केलीस आणि प्रभूजी आमच्यामधील दोष नाहीसे व्हावे, यासाठी प्रभूजी आम्ही प्रयत्नशील राहावं. यासाठी स्वतःला तुझ्या हाती सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा. नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त नवीन मनुष्य धारण करा. प्रभू आपणास सहाय्य करो.